मित्रांनो, मी जेव्हा इथे होतो तेव्हा मी सगळे ते शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचून काढले. सत्तेचं महत्त्व असं आहे की शिवाजी महाराजांचा तो किस्साही तुम्हाला सांगतो आणि सत्तेचं महत्त्व सांगतो. तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं, गोस्वामी तुलसीदासांनी, आणि त्यांनी हनुमान चालिसा पण लिहिली. हनुमानाचं गुणगान करणारे हनुमान चालिसा. ते असं सांगतात की जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिहू लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, अशी ते हनुमान चालिसा आहे. 12 नंबरची जी ओवी आहे ना, त्या चौपाई ज्याला म्हणतात, 4 ओळींची चौपाई, फार इंटरेस्टिंग आहे. ते असं म्हणतात की रघुपती कीन बहुत बढाई, रघुपती म्हणजे राम, रघुपती कीन बहुत बढाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. म्हणजे हनुमानाचं गुणगान करताना तुलसीदास हे हनुमान चालिसा लिहितात. 12व्या ओवीमध्ये म्हणतात, अरे हनुमान, तू इतका मोठा आहेस आणि तुझं मोठे पण इतकं मोठं आहे, मी नाही, साक्षात प्रभू रामचंद्राने ते मान्य केलं होतं. आणि राम असे म्हटले होते की हनुमान, तू मला इतका प्रिय आहेस की भरता इतका मला तू प्रिय आहेस. खरं तर रामाने काय म्हणायला हवं होतं, तू मला लक्ष्मणा इतका प्रिय आहेस. वनवास रामाला झाला होता, लक्ष्मणाला झाला होता का? नाही. पण भावाला त्रास होऊ नये म्हणून लक्ष्मणाने वनवास ओढून घेतला होता. म्हणजे रामाला कोण जास्त प्रिय असायला हवं होतं? अशी एक कविता आहे की, हळू सांगतो हिंदीमध्ये, की पालने में रामजी लखन लिटाए गए. पाळण्यामध्ये राम आणि लक्ष्मण एका वेळी त्यांना बाल स्वरूपामध्ये टाकलं. पालने में रामजी लखन लिटाए गए, लेटते ही करुणा सदन, राम चुप हो गए, पर लक्ष्मण कुछ ऐसा तेज रोए, रडायला लागला कि उनको रोता देख धरती गगन चुप हो गए. राजवेद, डॉक्टर राजवेद आए कोई रोग ना बता सका तो, ज्योतिषी भी आके यतन कर सब चुप हो गए. सगळे प्रयत्न केले पण ह्याचं रडणं काय थांबाना. फिर गुरु ने उठाया लक्ष्मण को और राम के चरण में लिटाया, तब लक्ष्मण चुप हो गए. म्हणजे भावाच्या पायाजवळ जेव्हा त्या बालकाला ठेवलं लक्ष्मणाला, तेव्हा त्याचं रडणं थांबलं. असं पूर्णपणे ज्याने आयुष्य भावासाठी वाहून टाकलं होतं, तो भाऊ रामाला इतका प्रिय नव्हता जितका भरत प्रिय होता. तर याचं कारण काय असावं? तर याचं कारण म्हणजे सत्ता. रामाला हे माहिती होतं की भावासाठी जीव देणारा भाऊ हा माझ्याकडे आहे, तर माझा जो शत्रू रावण आहे त्याच्याकडे तर कुंभकर्ण आहे. म्हणजे भावासाठी जीव देणारा भाऊ हा आतापर्यंत आपल्याला 1956 पर्यंत सापडत असे. त्याच्यात नवल काही नव्हतं, पण आतापर्यंत सापडत असे. पण सत्ता नको म्हणणारा भाऊ हा कलियुग सोडा, द्वापर, त्रेत आणि सत्ययुगात सुद्धा नव्हता. आणि ती एक अजब प्रकारची गुणसंपदा ही भरतामध्ये होती की आलेली सत्ता तो नाकारू शकत होता. म्हणून स्वतः तो देवाला, त्याच्यामध्ये दैवी गुण होते म्हणून तो देवाला सगळ्यात जास्त प्रिय होता. हे मित्रांनो सत्तेचं महत्त्व आहे की आलेली सत्ता प्रत्येकाला हवी असते, असं रामाला सांगायचं होतं. तर मी मगाशी जे म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण जे भारतात जगात जे चित्र पाहतो, राजकीय नेत्यांचं जे वर्तन आहे त्याच्याबद्दलचं जे चित्र आपण जगभर पाहतो, आणि आजचं नाही, हे राजकारण जेव्हापासून आलेलं आहे, माणूस जेव्हापासून पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगी एकच पद ते आवडे सार्वभौमपद. तर ह्याच्यासाठी अपवाद जर कोणता राजकीय नेता, कोणता राजा असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे मी म्हणतोय असं नाही, हे औरंगजेब म्हणतोय. औरंगजेब त्याच्या मुलाला एक पत्र लिहितो, त्याचं नाव, त्याचा जो शहजादा असतो, तर औरंगजेब त्या शहजादाला पत्र लिहितो त्याच्या मुलाला, आणि राज्य कसं करावं तर शिवाजी महाराजांच्या सारखं करावं असा तो सल्ला मुलाला देतो. मित्रांनो, औरंगजेब साधा सुद्धा माणूस नव्हता. 5 लाखाचं सैन्य त्याच्याकडे होतं, 30,000 हत्ती होते. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात बलाढ्य राजा औरंगजेब त्या काळात होता. पण तो मुलाला सांगतोय की माझा आदर्श घेऊ नको, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घे. त्याचे शब्द असे आहेत कि हाँ हाँ तौबा तौबा, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, हमारे तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े, शिवाजी के पास तो कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों 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 ये मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे. औरत, शराब, नाच गाना, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार, तुम जैसे बहादुर कभी सिवा को समझ ही नहीं पाओगे. सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और अस्ल बदाई नए जंग बहरीत की ताबीद की है उसने, पर उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए हैं सिवा ने.
हमने सिवा के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, पर उन जाबाज सरदारों ने हमारे जागीर के ऊपर थूक दिया, शहजादे थूक दिया। सिवा के सरदार थकते नहीं, सिवा के सरदार रुकते नहीं, वो बिकते नहीं, और सिवा के सरदार झुकते भी नहीं। इसमें कोई शक नहीं कि शिवाजी चालाक है, पर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। वो अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीर, औरतों की इज्जत करना जानता है, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को चूम रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुशनसीब है, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। पुढचं वाक्य, शहजादे अगर हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, सिवा का चलन सीखो, असं हा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो। तर मित्रांनो, आपण एक मतदार म्हणून सुद्धा एक जागरूक मतदार लोकशाहीमध्ये असलं पाहिजे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, अ गुड कॉन्स्टिट्यूशन इन हँड्स ऑफ बॅड पीपल is useless and a bad constitution in hands of good people is always useful.